नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनालीज फॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बेल्ट ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत। तर इथे बघा, हे दोन ब्लाउज आहेत, सेम ब्लाउज आहेत आणि या साड्या महाशिवरात्रीसाठी घेतलेल्या आहेत सगळ्यांनी। सेम अशा साड्या आहेत। इथे बघा, हे दोन ब्लाउज आहेत आणि याच्या साड्या पण दाखवते मी तुम्हाला। तर इथे बघा, अशा प्रकारे याच्या साड्या आहेत, खूप सुंदर अशा साड्या आहेत। तर ह्या दोघी जावांचे ब्लाउज आहेत। त्यातला एक ब्लाउजची मी कटिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एक साईज आहे 34 साईज आणि एक आहे ते आहे 38 साईजचे, असे दोन प्रकारचे ब्लाउज आहेत। तर 34 साईजच्या ब्लाउजची कटिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि याचा जो आहे तो पाठीमागे आहे बोटनेक आणि पुढे आहे डीप नेक। त्याचीच आज कटिंग आज आपण सविस्तर अशी बघणार आहोत। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी ही ब्लाउजची माप लिहून घेतलेली आहेत। तर इथे बघा, आपल्याला मापामध्ये काय काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगते। तर इथे बघा, आपल्या ब्लाउजची उंची आहे 13.5 इंच। त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करून उंचीचं माप टाकायचं असतं। तर किती झालं, 14.5 इंच। त्याच्यानंतर छाती आहे 34, 34चा आपल्याला चौथा भाग करायचा, तर किती येतो 8.5 इंच। त्याच्यानंतर कमर आहे 28 इंच, त्याचा पण आपल्याला चौथा भाग करायचा असतो, तर किती येतो 7 इंच। आणि बाही आहे आपली 10 इंच। तर बाही जशी असेल त्याच्यात तुमची जेवढी पण असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं असतं। आणि त्याच्यानंतर दंडगेर आहे 5 इंच, म्हणजे 10 इंच आहे त्याचा हाफ करायचं, असं 10 इंच आहे दंडगेर, त्याचा आपल्याला हाफ करून 5 इंच असं टाकायचं असतं। त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे, आपण बोटनेक आहे त्याच्यामुळे आपण 3.5 इंच गळा घेणार आहोत। जेव्हा पण तुमचा बोटनेक असेल त्यावेळेस नॉर्मली गळा 3, 3.5 आणि हेवी साईज मध्ये 4 इथपर्यंतच असतो, याच्यापेक्षा जास्त मोठा गळा घेत नाहीत। तुमची जर 28 ते 32 साईज पर्यंत असेल तर तुम्ही जो पाठीमागचा आपण गळा घेणार आहोत तो 3 इंचाचा घ्यायचा, आणि 34 साईज पासून 38 साईज पर्यंत असेल तर 3.5 घ्यायचा, आणि 40 साईज पासून पुढे तुम्हाला पाठीमागचा जो गळा आपण घेतो ना तो इथं 4 इंच घ्यायचा आहे। ओके। त्याच्यानंतर शोल्डरचं माप, तर शोल्डरचं माप इथं मी कस्टमरच्या अंगावरून घेतलेलं होतं, तर त्यांचं 15 इंच आलेलं आहे। हे प्रत्येकाचं माप वेगवेगळं असतं, कोणाचं 14 येतं, कोणाचं 14.5, 15, 13 असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। ते तुम्ही अंगावरून घेतलं तरी चालेल, आणि तुमच्याकडे जर बोटनेकचा ब्लाउज असेल त्याच्यावरून घेतलं तरी चालेल, पण शक्यतो मी म्हणेल की तुम्ही अंगावरूनच शोल्डरचं माप घ्या, म्हणजे आपला ब्लाउज जो आहे तो परफेक्ट येतो। त्याच्यानंतर इथं मुंडा आहे 15 इंच, तर मुंडा मी ब्लाउज वरून मोजून घेतलेला आहे। ते कशा प्रकारे मोजायचं ते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी इथं शेअर केलेलं आहे। ओके। तर मुंड्याचं पण इथं आपल्याला हाफ करायचं असतं, म्हणजे मुंडा येणार आहे आपला 7.5 इंच। ओके। आणि शोल्डर आहे त्याचं पण इथं आपल्याला हाफ मध्ये केलं तर किती येतं 7.5 इंच। ओके। तसं आपल्याला पूर्ण माप टाकायचं आहे। ओके। चला आपण आता सुरुवात करूया। आणि बोट नेकला इथं आपल्याला पाठीमागे ना डिझाईन पण करायची आहे थोडीशी, मध्ये गळा नाही काढायचा, पूर्ण पॅक असा बोट नेक आपल्याला घ्यायचा आहे। पण जी कटवर्कची डिझाईन आहे ना ती इथं बोट नेकला द्यायची आहे। खूप सुंदर असा ब्लाउज आपला बनवून तयार होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कटिंग बघणार आहोत आणि याच्याच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची शिलाई बघणार आहोत, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं म्हणलं की व्हिडिओ खूप मोठा होतो, तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ स्किप करता, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ अजिबात बघत नाहीत। त्याच्यामुळे आपण छोटे छोटे व्हिडिओ बघूया, म्हणजे तुम्हाला पण जास्त वेळ बोर होणार नाही। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपण इथे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथे अस्तर सरळ करून घ्यायचं। इथे बघा, असं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं, आणि जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे। आता सगळ्यात पहिलं आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं असतं। तर आपली उंची होती ब्लाउजची 13.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं 14.5 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे। दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं, आणि इथं आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची। आता याच लाईनवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आहे आपला 15 इंच, त्याचं हाफ येतं 7.5 इंच। ते इथे बघा बरोबर 7.5 इंच घ्यायचं, आणि आपल्याला इथं असं मार्किंग करून घ्यायचं।
त्याच्यानंतर आपल्याला इथं 7.5 घेतलंय ना, तर मुंडा आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचा. म्हणजे मुंड्याचं माप किती इंचावर टाकायचं? 7 इंचावर. तर इथे बघा बरोबर असं 7 इंच घ्यायचं आणि इथं इथं मार्किंग करायचं. आणि असं आडवं पण आपल्याला इथे 7 इंच घ्यायचं आहे. तर इथे बघा असं मार्किंग करून घेतलं आणि आता हे 2 लाईन आहेत हे आपल्याला इथं जोडून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आता ह्या लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे 8.5 इंच, 34 इंच आहे त्याचा चौथा भाग 8.5 इंच आणि साईडला आपल्याला इथं 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथून अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथून हलकसं थोडंसं खाली घ्यायचं म्हणजे ब्लाऊज आपला मुंड्यात परफेक्ट असा बसतो. ओके. आता मुंड्याचा शेप देऊन झाला. आता कमरेचं माप टाकायचं. तर कमर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग 7 इंच, त्याच्यात 1 इंच आपण टक्ससाठी ऍड करून 8 इंच मार्किंग केलं आणि 2 इंच इथं शिलाई मार्जिन. तिथे बघा त्याच्यानंतर असे हे 2 पॉइंट आहेत ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे. तर इथे शोल्डर पट्टी 2.5 इंच तयार ठेवायची आहे. तर इथे मी 3.5 इंच मार्किंग करून घेते. आणि गळा आहे 4 इंच, त्याच्यानंतर 3.5 इंच आपण याच्यात दिलं होतं बघा. मागचा गळा आपल्याला किती टाकायचा आहे? 3.5 इंच. तर इथे बघा बरोबर 3.5 इंच अशा प्रकारे घ्यायचं. सरळ लाईन आखायची, मार्किंग करून घ्यायचं. इथे बॉक्स तयार करायचा आणि इथं आपल्याला बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा शोल्डर उतार द्यायचा आहे आपल्याला 1/2 इंच. इथे बघा अशा प्रकारे शोल्डर उतार देऊन घ्यायचा. आता बॅक पार्ट आपला इथं मार्किंग करून झालेला आहे आणि इथं जे आपल्याला अशी कट वर्कची डिझाईन असते ना ती द्यायची आहे. त्याच्यामुळे गळा आता आपण कट करणार नाही आहोत. डायरेक्ट जेव्हा आपण कॅनव्हास वर गळा तयार करू त्यावेळेस कट करू. आता आपण फक्त असं सरळ कट करून घेणार आहोत. तर इथे बघा आता बॅक पार्ट आपला इथं कटिंग करून झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची. तर फ्रंट पार्टची कटिंग करण्यासाठी इथे बघा मी जो ओपन भाग आहे तो मी माझ्या साईडला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे तो जसा आहे तसा आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे. ते इथे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आणि जसं आहे तसं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा आपल्याला इथं गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर गळ्याचं मार्किंग करायचं आहे आपल्याला 3.5 इंच आणि शोल्डर पण आहे आपला 3.5 इंच. अशा प्रकारे आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. आणि 3.5 इंच हे तुम्ही 30 साईज पासून 36 साईज पर्यंत इथं जेव्हा पाठीमागचं तुमचं बोटनेक असेल आणि पुढे डीप नेक असेल त्यावेळेस तुम्हाला गळ्याची जी रुंदी आहे ही 3.5 इंचच घ्यायची आहे. आणि 36 साईजच्या पुढून तुम्हाला असेल ना तर इथे 4.25 घ्यायचे आणि 40 साईजच्या पुढून तुम्हाला इथं 4 इंच घ्यायचे आहे. ओके. एवढं घेतल्याच्या नंतर शोल्डर पट्टी तुमची जेवढी असेल आपण पाठीमागच्या भागात घेतलेली तेवढी शोल्डर पट्टी इथं आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला आता सरळ लाईन आखून घ्यायची आहे. इथून असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. पुढचा गळा आहे आपला 6 इंच. तर इथे बरोबर 6 इंच मार्किंग करायचं. इथे पण 3.5 इंच घ्यायचं. इथे बघा पुढच्या गळ्याची मार्किंग करून झाली. आता आपल्याला इथं खालच्या साईडने इथे बघा 2-2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही सर्व साईज साठी सेमच फॉर्म्युला आहे. इथे बघा 2 इंच ही जी मार्किंग केलेली आहे तिथं आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला इथं 1 इंच वरती घ्यायचं आणि इथून असा पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे.
आणि इथं आपल्याला आता मेन टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर टक्सचं मार्किंग करण्यासाठी इथे बघा आपल्याला 4 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. 3.5 इंच येतं, कारण अर्धा इंच आपल्याला इथं हुकाईसाठी जाणार आहे. तर इथे इथून आपण 4 इंच मार्किंग करायचं. त्याच्यानंतर इथे बघा उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच, आणि इथे बघा दोन्ही साईडला आपल्याला पाऊण इंचाचा टक्स घ्यायचा. इकडच्या साईडला पाऊण इंच आणि इकडच्या साईडला पाऊण इंच. अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा समोरचा जो टक्स आहे त्याला इथे बघा असं मोजायचं, बरोबर हाफ करायचं, आणि इथून आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. त्याच्यानंतर बघा इथं आपण 1.5 इंच टक्स घेतलेला आहे. टोटल टक्स किती आहे आपल्याला? बरोबर 1.5 इंचाचा. तरी आपल्याला इकडे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे, आणि इथं वरच्या साईडला इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, आणि अशी ही लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला 2 इंच वरती यायचं, आणि इथून आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. तर या दोन्ही मध्ये गॅप किती आहे ते मोजायचं. तर किती आहे? 2 इंचचा. तर इकडच्या साईडचा गॅप पण आपला 2 इंचचाच राहिला पाहिजे, आणि इथून असा तिरका आपल्याला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या टक्ससाठी. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हे 2 पॉईंट आहेत हे जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर हा टक्स आपल्याला इथे जोडून घ्यायचा. तर इथे बघा अशा प्रकारे आपले ही डॉटची मार्किंग झालेली आहे, आणि ही डॉट फक्त आपले अर्धा इंचाची असते, जास्त नाही. आता इथे बघा मार्किंग करून झालेली आहे, याची आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भागात आपले कटिंग झालेले आहे. आता आपल्याला योगपट्टीची कटिंग करायची आहे. तर इथे योगपट्टी आपण घेणार आहोत 3.5 आणि 3 इंचाची. तर इथे बघा 3.5 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं, आणि योगपट्टी आपल्याला पाठीमागचा भाग जेवढा असेल तेवढाच इथे घ्यायचं, मार्किंग करून घ्यायचं, आणि इकडच्या साईडला आपल्याला फिटिंगच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे, आणि असा योगपट्टीचा शेप देऊन आपल्याला इथं योगपट्टी तयार करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे ही 4 टक्स ब्लाउज कटिंग करण्याची, आणि अगदी परफेक्ट असं फिटिंगला येतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर इथे बघा आपली योगपट्टी पण कटिंग करून झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर बाही आहे आपली पफ स्लीव्ह आहे. तर इथं पफ स्लीव्हची आपल्याला कटिंग करायची आहे. तर इथे बघा की 4 फोल्ड मध्ये अस्तर ठेवून घेतलं मी. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर बाहीच्या उंचीचं माप टाकायचं. बाही आहे आपली 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 11 इंचावर आपल्याला बाहीचं मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे 3.5 इंच, आणि इथून सरळ लाईन आखून घ्यायची. जिथं आपण कॅप हाईट घेतली ना तिथं आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता ह्या लाईनवर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर आपला मुंडा किती होता? तर इथं मी मुंड्याचं माप तुम्हाला सांगितलं होतं 15. आपला टोटल मुंडा आहे त्याचा अर्ध करून इथं माप टाकायचं. इथे किती येतं? 7.5 इंच. तर इथे बघा 7.5 इंच बरोबर आपल्याला इथं अशा इथं 7.5 इंच येईल असं ठेवायचा, आणि हा टेप आपला ह्या ज्या लाईनवर जिथं असा सेट होईल तिथपर्यंत असं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं, आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन. तर इथे बघा पाऊण इंच कपडा कमी पडतोय, तर नंतर आपण जॉईन देऊया. आता इथून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. तर इथं आपल्याला एकच शेप द्यायचा आहे, पुढचा शेप द्यायची काही गरज नाही, कारण पफ स्लीव्ज आहेत. त्याच्यानंतर आता बघा आपल्याला इथं वरती पफसाठी कपडा घ्यायचा आहे. तर इथे बघा इथून 3 इंच मार्किंग करते. तुम्हाला थोडासा नॉर्मल हवा असेल तर 2 इंच घ्यायचा, 2.5 इंच. तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा 5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा आपण हा जो मुंड्याचा आकार दिलेला आहे ना त्याचा इथून असा हाफ मध्ये करून घ्यायचा, आणि इथे मार्किंग करून घ्यायचं, आणि इथून असं आता इथे पण एक बॉक्स तयार करून घेऊया आपण, म्हणजे शेप द्यायला सोपं जातं. त्याच्यानंतर इथे बघा असं कसा ओके. तर इथे बघा हा झाला आपला पफसाठी आकार. त्याच्यानंतर दंडघेराचं माप टाकायचे. तर दंडघेर आहे 5 इंच, आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन. आणि ही आहे आपली फिटिंगची लाईन. तर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया.
आणि या पद्धतीने जर पफ स्लीव्स कटिंग केली ना तर फिटिंगलाही एकदम परफेक्ट बसते. पफ आहे तोही व्यवस्थित येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पण आपण फुग्याची बाही बनवतो त्यावेळेस काय होतं ना, आपल्याला बाही जोडताना कमी पडते. कारण आपल्याला समजत नाही की बाहीला चुन्या कुठून द्यायच्या, किंवा नंतर आपण अंदाजे जर चुन्या द्यायला चालू केल्या तर मग चुन्या जास्त होतात आणि मग नंतर बाही जोडायला कमी पडतात. ही कमी बाही जोडायला कमी पडू नये याच्यासाठी मी एक सोपी ट्रिक तुम्हाला जेव्हा पण आपण हा ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे. अजिबात तुमची बाही थोडी सुद्धा कमी पडणार नाही जर तुम्ही ती ट्रिक वापरली तर. त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे त्याचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल आणि सगळे व्हिडिओ तुम्ही अगदी इझिली बघू शकाल. तर इथे बघा आता बाहीची कटिंग झालेली आहे आणि हा साईडला जो जॉईंट आहे तो आपण स्टिचिंग करताना देणार आहोत. तर आता आपण ब्लाऊज पीसची कटिंग करून घेऊया. आता ज्यावेळेस आपल्या ब्लाऊज पीसला अशी कटवर्कची डिझाईन असते त्यावेळेस सेट करून कसं ठेवायचं ब्लाऊज पीस, तर बघा ही जी डिझाईन आहे ना ती बरोबर अशी एकावर एकच आली पाहिजे. जिथपर्यंत ही डिझाईन दिलेली आहे ना ती बरोबर अशी सेट झाली पाहिजे आणि अशीच मग आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची असते. म्हणजे बाही आपल्या दोन्ही पण ज्या बाह्या असतात ना त्याला डिझाईन अगदी एकसारखी येते. नाही तर मग व्यवस्थित नाही ठेवला आपण तर मग आपली बाहीची ही जी डिझाईन असते ती व्यवस्थित अशी येत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ब्लाऊज स्टिच करत असताना लक्षात ठेवायच्या असतात. त्याच्यानंतर आता आपण बाही ठेवून घेऊया याच्यावर. आता ही डबल फोल्ड आहे तर याचा आपण 4 फोल्ड करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे आपल्याला डिझाईन कशी आहे ती व्यवस्थित सेट करता येईल. तिथे बघा अशा प्रकारे बाही येणार आहे. म्हणजे हे बघा ही जी डिझाईन आहे ती सगळी अगदी एकावर एक अशी व्यवस्थित येते. त्याच्यानंतर इथे बघा ही बाही आहे ती अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायची आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तो ओपन करून दाखवते मी तुम्हाला आता. इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं बाही ठेवून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपली डिझाईन दोन्ही पण बाह्यांना सेम येते. आता आपण बाकीच्या पार्ट इथं कट करून घेऊया. तर इथे बघा पूर्ण ब्लाऊजची आपली इथं कटिंग झालेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता भेटूया याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची स्टिचिंग बघूया.